मुंजागीते यांनी धनंजय मुंडे साहेब यांच्या दोषमुक्तीच्या अर्जाच्या विरुद्ध मान्य सत्र न्यायालयामध्ये जो पुनर्जीवन याचिका दाखल केली होती, त्या पुनर्जीवन याचिका मंजूर केल्याच्या नंतर मान्य सत्र न्यायालयामध्ये तात्काळ श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या वतीने त्या निकालाला स्थगिती मागण्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला। तो अर्ज दाखल केल्याच्या नंतर मान्य न्यायालयाने मुंजागीते आणि त्यांच्या वडिलांचे त्यांना लेखी म्हणणं मागवलं। ते लेखी म्हणणं दिल्याच्या नंतर माननीय सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी श्री धनंजय मुंडे साहेब आणि मुंजागीते यांची त्यांच्या विधिज्ञामार्फत बाजू ऐकून घेतली। बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर जो काही सत्र न्यायालयाने निकाल दिला होता, तो निकाल तात्काळ माननीय सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी तात्काळ स्थगित केला आणि तो स्थगित केल्यामुळे त्या अर्जामध्ये माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांचं जे म्हणणं होतं की या निकालाच्या नंतर त्याच्याविरुद्ध अपील दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार असल्यामुळे हे अपील दाखल करेपर्यंत किंवा त्याच्या अपीलाच्या मुदतीपर्यंत तो त्यांना जो निकाल दिलाय त्याला स्थगित करण्यात यावं, हा त्यांचा अर्ज माननीय सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी मंजूर केला। ज्यामध्ये मुंजागीते यांच्या तक्रारीवरनं जे दोषारोप दाखल झालं होतं, त्या दोषारोपमध्ये माननीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांनी श्री धनंजय मुंडे साहेब यांना दोषमुक्त केलं होतं। तो जो अर्ज मंजूर केला होता, तो जो मंजूर केलेला अर्ज आहे तो अद्यापर्यंतही जरी सत्र न्यायालयाने निकाल दिला असला तरी त्या निकालाला स्थगिती असल्यामुळे तो दोषमुक्तीचं जी बाजू आहे श्री धनंजय मुंडे साहेब यांची ती अद्यापही कायम आहे। त्या सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे तात्काळ अपील दाखल करण्यात येईल।